तर लोक मला म्हणजे खूप वाईट नजरेने बघायची आणि बिकनी म्हटलं की आजही याचे प्रश्न होतात की ही बिकनी घालणार. मी जोरात किंचाळले, आजूबाजूची लोक जमा झाली आणि त्यानंतर मी कोमामध्ये गेली. ऑलमोस्ट मला डेथ डिक्लेअर केलं होतं. बॉडी 1 तासामध्ये जे माझे क्लोज रिलेटिव्ह होते ते माझ्या पॅरेंट्सला बोलू लागले की मुलगी आहे अशी संपली आहे, आपण मारूनच टाका, कशाला जगवता, जगूनही हिचं काय होईल, तुम्हाला तिला आयुष्यभर पोसावं लागेल. लिटरली माझ्या बॉडीचं जे ब्लड आहे ते पूर्ण माझ्या समोर असं माझ्या सगळं गळून बाहेर पडायचं. एका हरिणीच्या पाडसाने खेळण्याच्या भरात केला चुकीचा खेळ, झाला अपघाताचा कहर. गरम पाण्याचा तो आघात, नाजूक त्वचा हुरपळली त्यात. भयभीत नगोत सरसावलं उपचाराला. 10 जणांची 10 तोंड, निभावलं नाही तयात. दवाखान्याची केली स्वारी, जीवावर बितली सारी. प्रयत्नांचे केले शर्त, डॉक्टरांचे पाहिले देवरूप. पुनर्जन्मात झाला चमत्कार, नवीन जीवनात झाला साक्षात्कार. जगण्याच्या उमेदीने केली भूतळ काळावर मात. नमस्कार, मी मिताली सोनोने, सुपर मॉडेल इंडिया, ऍक्ट्रेस, फॅशन डायरेक्टर. तुम्ही माझी कविता ऐकलीच असेल. माझ्या कवितामध्ये थोडक्यात माझ्या जी माझी लाईफ जर्नी आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं आहे. मी 5 वर्षाची असताना मी माझ्या मामाच्या घरी होते. माझी मम्मी पोलीस ट्रेनिंगला गेली होती आणि मी खेळणी घेऊन शिडीवरून खाली उतरत होते. शिडीच्या खाली स्टोव होता आणि उकळत्या पाण्याचा टोप होता. टोपाला माझा हात लागला, टोप पलीकडे उडाला आणि पाणी थेट येऊन माझ्या छातीवरती उडाले. मी नायलॉनचा फ्रॉक घातला असल्यामुळे ते केन माझ्या आतमध्ये गेलं आणि ते फ्रॉक माझ्या अंगाला चिटकलं. मी जोरात किंचाळले, आजूबाजूची लोक जमा झाली आणि लोक जमा झाल्यावरती लोकांनी मला उचलून सरळ जे हॉस्पिटलला घेऊन गेले, कारण की ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं आणि माझ्या घरापासून अगदी जवळ असल्यामुळे लोक मला तिथे घेऊन गेले. तिथे नेल्यावरती डॉक्टरांनी मला सांगितलं की डॉक्टर मला नाही सांगितलं, माझ्या मामा लोकांना सांगितलं की तुम्हाला म्हणजे मुलीला कुठे ठेवायचं आहे, कारण की ही मुलगी फार लहान आहे. जर तुम्ही बर्न पेशंट सोबत ठेवा तर ही घाबरून जाईल आणि बर्न पेशंट सोबत राहिल्यामुळे काय होईल की तिच्या उपचारांना म्हणजे तिच्या भीतीमुळे ती उपचारांना तेवढं चांगला प्रतिसाद देऊ शकत नाही आणि हे अवघ्या 7 दिवसात बरी होऊ शकते, कारण ते फक्त स्किनवर भाजलं आहे. तर मामा बोलले की ठीक आहे, म्हणून मला लहान मुलाच्या जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथे ठेवल्यानंतर मला खूप लोक भेटायला आली आणि लहान मुलांना वॉर्डमध्ये असं भेटायला अलाउड नसतं, पण लोक मला भेटायला आल्यामुळे काय झालं, माझ्या त्वचेला इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शनमुळे माझ्या सर्वच्या सर्व माझ्या राईट हँडवरती पसरलं आणि माझ्या राईट हँड पासून माझ्या टमीपर्यंत माझ्या लेफ्ट हँडवर थोडंसं आलं, माझ्या फेसवर सगळं स्कार झाले आणि त्या इन्फेक्शनमुळे पूर्ण जे 7 दिवसात बरं होणार होतं ते खूप ड्रास्टिक झालं आणि त्यानंतर मी कोमामध्ये गेली. माझी मम्मी आली पोलीस ट्रेनिंगवरून आणि माझ्या मम्मीने विचारलं मी माझ्या मुलीला वाचण्यासाठी काय करू शकते. तर गव्हर्नमेंट डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तर आम्ही हाय डोस नाही देऊ शकत, तुम्हाला ह्या मुलीला वाचवायचं असेल तर तुम्ही तिला एकदा प्रायव्हेटला तुमच्या इच्छेसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकतात, पण मला वाटत नाही की ह्या म्हणजे प्रयत्न करण्यात अर्थ आहे, कारण की माझी बॉडी पूर्णपणे थंड पडली होती. ऑलमोस्ट मला डेथ डिक्लेअर केलं होतं. बॉडी 1 तासामध्ये म्हणजे कॉर्नरला जाणार होती, पण डॉक्टर बोलले की ठीक आहे, प्रयत्न तुम्ही करून बघा आणि माझी मम्मीने मला तिथून प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केलं. प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करताना लोक जे रिलेटिव्ह होते, म्हणजे क्लोज रिलेटिव्ह, जे माझे क्लोज रिलेटिव्ह होते ते माझ्या पॅरेंट्सला बोलू लागले की मुलगी आहे अशी संपली आहे, आपण मारूनच टाका, कशाला जगवता, जगूनही हिचं काय होईल, तुम्हाला तिला आयुष्यभर पोसावं लागेल, तुम्हाला तिला सांभाळावं लागेल, ती अशी परत पुढे जाऊन कोण लग्न करेल, असे अनेक प्रश्न नातेवाईकांकडून आले आणि त्यांनी सांगितले की माझ्या पॅरेंट्सला तुम्ही हिच्यासाठी काहीही प्रयत्न करू नका, उगाच तुमचा पैसा जाईल प्रायव्हेटला. पण माझ्या मम्मी पप्पांचं म्हणणं होतं की आमची मुलगी आहे आणि मुलगी आहे म्हणून आम्ही तिला मारून टाकणार नाही, आम्ही तिच्यासाठी प्रयत्न करू आणि मला प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले. तिथे गेल्यावरती मी 11 दिवस कोमामध्ये होते आणि 11व्या दिवशी मिरॅकली मी पाणी मागितलं आणि डॉक्टर हैराण झाले की हे कसं शक्य आहे. म्हणजे हिची जगण्याची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे, हिची इच्छाशक्ती इतकी स्ट्रॉंग आहे की हिला जगायचं आहे आणि हिने पाणी मागितलंय. आणि ते पाणी मागितलं असताना डॉक्टर बोलले की मम्मीला बोलवून घेतलं की तुम्ही तुमच्या मुलीला वाचवायसाठी काय करू शकता, कारण की प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, खर्च खूप होणार होता. तर मम्मी बोलली की माझ्याकडे काही दागिने आहेत आणि
मी ते मोडून माझ्या मुलीसाठी मी तिचा खर्च करू शकते. डॉक्टर बोलले एवढं नाही, काही होणार नाही, तू अजून किती मोठं आणि किती काय करू शकते. मम्मी बोलली मी दक्षिण मुंबईमध्ये राहते आणि मी माझं राहतं घर म्हणजे विकू शकते माझ्या मुलीला वाचवण्यासाठी. तर डॉक्टर खूप हैराण झाले की 99 मध्ये हा इन्सिडेंट झाला आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त मुलगी असं न मानता एक जीव, ह्या जीवाला वाचवण्यासाठी तिची आई किती धडपड करते. त्यामुळे डॉक्टरने त्यांची फीज माफ केल्या आणि फक्त माझ्याकडून हॉस्पिटल चार्जेस घेण्यात आले. माझा हा हॉस्पिटलचा प्रवास इतका सोपा नव्हता. जेव्हा मी पाणी मागितलं त्यानंतर अक्षरशः माझ्यावर 2 महिने 2 दिवस माझ्यावरती उपचार सुरू झाले. लिटरली माझ्या बॉडीचं जे ब्लड आहे ते पूर्ण माझ्या समोर असं माझ्या सगळं गळून बाहेर पडायचं. मला 36 बॉटल रक्त चढवलं गेलं आहे प्रत्येक दिवशी आणि माझ्यासाठी फक्त आणि फक्त फ्रेश ब्लड हे कंपल्सरी होतं माझ्या बॉडीसाठी. त्यामुळे ते उपलब्ध करण्यात खूप कष्ट घ्यावे लागले आणि फ्रेश ब्लड मिळणं हे खूप कठीण आहे. पण आमचे जे मित्र परिवार होते माझ्या मम्मी पप्पांचे, त्यांनी ह्यामध्ये खूप मदत केली आणि मग असा उपचार माझा सुरू राहिला. आणि उपचार करता करता मग 2 महिने डॉक्टरने डिसिजन घेतलं हे असं किती दिवस चालेल, रोज हे रक्त जाते आणि रोज ती मुलगी मरण यातना भोगते, तर आपण ह्यासाठी काहीतरी करूया. माझ्याकडे स्किन अवेलेबल नव्हती. डॉक्टरांनी माझ्या डाव्या बाजूची स्किन काढून माझ्यावरती ग्राफ्टिंग सर्जरी केली. तेव्हा प्लास्टिक सर्जरी करणं हे शक्य नव्हतं कारण की मी लहान होती, माझं वय वाढतं होतं. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी हे शक्य नसल्यामुळे माझ्यावरती ग्राफ्टिंग करण्यात आली आणि ग्राफ्टिंग सर्जरी करून मी ज्या दिवशी पहिल्यांदा घरी आले आणि पहिल्यांदा घरी येताच मी पाहिलं आरशामध्ये आणि मला बघण्यासाठी खूप सारी लोक जमा झाली होती कारण की त्यांनाही उत्सुकता होती की मिताली आली आहे, कशी दिसत असेल, ती बरी तर असेल. त्यामुळे लोक मला भेटण्यासाठी जमा झाली होती माझ्या घराच्या बाहेर. आणि मी सगळ्यात पहिला जाऊन माझा आरसा पाहिला. माझे छोटेसे पाय असे उंचावले आणि आरशात बघून मला इतका आनंद झाला कारण की त्या क्षणाला मला हे कळत होतं फक्त की 5 वर्षाची बुद्धी होती की मला लागलंय, मी खेळत होते, मी पडली आणि मी बरी होणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी माझ्या घरी आली आहे. त्यानंतर मग प्रवास सुरू झाला माझ्या शाळेचा, कारण शाळेत जाणं हे खूप मस्ट होतं. आणि मी शाळेत गेल्यावरती जेव्हा म्हणजे माझ्या टीचर्सांनी खूप सपोर्ट केला, पण जी माझ्या शाळेमध्ये वर्गामध्ये मुलं होती त्या लोक मला असं जणू काही एक एलियन आतमध्ये आला आहे असं बघू लागले आणि त्यांचंही साहजिक होतं म्हणजे माझ्याकडे असं बघणं, कारण की म्हणजे केस नव्हते माझ्या डोक्यावरती आणि हे डार्क जे स्किन्स आहेत, हे जखमा आहेत, ह्या खूप डार्क दिसत होत्या, खूप जास्त प्रमाणात, म्हणजे फार विचित्र दिसत होत्या कारण की त्या एकदम ओल्या होत्या. पण मला एकदम वेगळं बसवलं जायचं वर्गामध्ये, साईडला बसून माझ्यासोबत ट्रीटमेंट केली, म्हणजे लाईक मला ट्रीट केलं जायचं. कुठेतरी मनामध्ये असं होतं की मला वेगळं ट्रीट दिलं जात आहे, पण हेही त्या क्षणी मला माहित होतं की मला हे ट्रीटमेंट फक्त आणि फक्त ह्यासाठी दिलं जात आहे की माझा जर का कोणाचा धक्का लागला तर ह्या जखमा पुन्हा फाटू शकतात आणि पुन्हा मला प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ह्यानंतर आला माझा कॉलेजचा प्रवास, जो सगळ्यात माझ्या आयुष्यामधला टर्निंग पॉइंट आहे. आणि माझ्या खेळकूदनंतर मी मोठी झाले आणि त्यानंतर मी गेले कॉलेजला गेल्यावरती असं झालं की तिकडे मला एक नवीन आयुष्य जगण्यासाठी आणि मी नवीन विश्वामध्ये पदार्पण केलं होतं. मनामध्ये खूप सारे प्रश्न होते की मला कसं कोण ऍक्सेप्ट करेल, माझ्यासोबत कोणी फ्रेंडशिप करेन का. तर मी कॉलेजला गेली आणि कॉलेजला गेल्यावरती जो प्रवास होता माझा, मी राहिला माझगावमध्ये आणि माझं डोक्यात ते CST वॉकिंग आणि ट्रेनचा ट्रॅव्हल होतं माझं, कारण माझं कॉलेज सेंडनेम होतं चर्चगेटला. तर माझं वॉकिंग खूप व्हायचं आणि रस्त्यामध्ये मला खूप सारी लोक भेटायची. तर लोक मला म्हणजे खूप वाईट नजरेने बघायची, खूप कोणी सिंपती देऊन बघायचं, पण ह्या लोकांच्या नजरा होत्या त्या मला खूप टोचत होत्या. काही लोक फक्त बघत राहायची, काही लोक विचारायची, काही लोक किळस दाखवायची, काही लोक डायरेक्टली बोलायची शी हे कसं झालं आहे. तेव्हा मला समजलं की मी जेव्हा माझी मास्टर डिग्री कंप्लीट केली आणि मला कळलं की फक्त आणि फक्त माझं जे शिक्षण आहे ह्यावरती लोक मला जज नाही करत आहे, जे माझं बाह्य रूप आहे यावरती जास्त लोक माझ्या फोकस करत आहेत. तर मी आयुष्यामध्ये काय करू, पुढे जाऊन जॉब करू की अजून काही दुसरं करू, मला काही सुचेना, कारण की हा प्रश्न माझ्या अस्तित्वाचा होता. आणि मग मी डिसिजन घेतलं की नाही, मी एज्युकेशन तर केलं आहे, पण मला ह्या समाजामधले जे विचारधारा आहेत, ज्या सौंदर्याबद्दलच्या विचारधारा आहेत, मला त्या बदलायच्या आहेत. म्हणून मी विचार करू लागले की मी काय करू शकते हे सर्व बदलण्यासाठी. कारण की मी एक कथक डान्सरही होते आणि डान्स हा माझ्यासाठी एक
तर बॉन्ड डान्सर तर मी होतेच फक्त, पण हा एक माझ्यासाठी एक्सरसाइज होता, कारण की मला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं होतं. अदरवाईज माझा हा जो राईट हँड आहे तो पूर्णपणे माझ्या ब्रेस्ट म्हणजे माझ्या बॉडीला चिटकला असता. त्यामुळे एक्सरसाइज करत राहिल्यामुळे तो मुव्हिंग राहिला, आणि मुव्हिंग राहिल्यामुळे तो माझ्या शरीराला चिटकला नाही. त्यामुळे डान्स हे माझ्या आयुष्यात सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे. एक डान्सर असतानाच मला विचार आला की मी काय अजून करू शकते. थिएटर शोज केले होते, कथ्थकही शिकले होते, माझी हाईटही चांगली होती, आणि काही लोक मला अशीही बोलायची की तुझी उंची इतकी छान आहे की आम्हाला वाटलं पटकन तू मॉडेलच आहे लांबून, आणि जवळ आल्यावर कळलं अरे अरे तुझ्या तोंडावरती तर डाग आहेत. मग मला कळलं की अरे खरंच ना, मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकते, कारण की आपण असं एखादी सुंदर मुलगी दिसते पटकन बोलतो अरे ही मॉडेल किती छान दिसते. म्हणून मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, आणि पहिल्यांदा मी एक मराठी रियालिटी शोला ऑडिशन दिलं, आणि योगायोगाने माझ्यामध्ये गुण असल्यामुळे माझं सिलेक्शन झालं. आणि तिकडे दीपाली सय्यद, पद्मजा फेनानी ह्या सगळ्या ज्या मॅम होत्या, ह्यांनी मला जजेस चॉईस म्हणून अवॉर्ड दिला गेला, आणि माझा कॉन्फिडन्स इथून बूस्ट अजून झाला. आणि मग मी विचार केला हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, मी अजून काय करू शकते. मग मी मिस युनिव्हर्स इंडिया जे आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं डिसिजन घेतलं, आणि त्यामध्ये होता बिकनी राऊंड. आता एक मराठी मुलगी सर्वसामान्य घरामधून आली होती, आणि बिकनी म्हटलं की आजही याचे प्रश्न होतात की ही बिकनी घालणार, पण हा इंटरनॅशनलचा क्रायटेरिया होता. प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यामध्ये तुम्हाला बिकनी हे अनिवार्य आहे. त्यामुळे मी पहिलं विचारलं माझ्या मम्मीला की मम्मी असं असं आहे तर मी असं करू का. मम्मीने माझ्या बोलली की जर तू जगाच्या समोर जायला तयार आहेस तर आम्हाला काही हरकत नाही, लोक काही जरी बोलली तरी आम्ही सांभाळून घेऊ. आणि माझा निश्चय दृढ होता की मला करायचंय म्हणजे करायचंय. मी गेली, एक तर ते लोक मला घेतील की मला काढून टाकतील, दोन्हीपैकी एकच होऊ शकतं, बिकॉज तिसरं ऑप्शन काही आहेच नाही त्यांच्याकडे. मी गेली ऑडिशनला, आणि तिकडे चक्क सर्व जजेसने मला स्टँडिंग ओवेशन दिली, कारण की मी भारताची पहिली मुलगी ठरले जिने मिस युनिव्हर्स इंडियामध्ये बिकनी घालून रॅम्प वॉक केला, आणि तिने सौंदर्याची नवीन परिभाषा या भारतामध्ये निर्माण केली. आता मला त्यांनी घेतलं, पण कसं झालं ना, कदाचित त्यांचे काही क्रायटेरिया असतील पर्टिक्युलरली, तर त्यांनी मला त्यामध्ये फायनलिस्ट म्हणून नाही घेतलं. पण मी हार नाही मानली. मी जवळजवळ 5 ते 6 अटेम्प्ट पुन्हा मिस युनिव्हर्सला दिले. त्यासोबतच मिस टिआरा इंडिया, मिस TGPC इंडिया, आणि सगळ्यात मोठं मिस इंटरनॅशनल इंडिया, जे आपल्या वर्ल्डमध्ये 3rd लार्जेस्ट पॅजंट आहे मिस इंटरनॅशनल, त्या पॅजंटमधून मी इंडियाची नॅशनल फायनलिस्ट ठरली, आणि पुन्हा मी भारताची पहिली मुलगी ठरले जिने सर्व रेकॉर्ड मोडले, की तिने एक सौंदर्याची परिभाषा पूर्ण नव्याने लोकांच्या समोर आणली. असं करत करत मला दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड मिळाला, नॅशनल युथ आयकॉन मिळाला. मी असे बरेचसे अवॉर्ड मानांकित अवॉर्ड्स घेतलेले आहेत, आणि सौंदर्याची परिभाषा मी बदलली आहे. पण तरीही मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगेल. एकदा मी रस्त्यामधून चालली होती, आणि रस्त्यामधून चालत असताना माझ्या बिल्डिंगच्या खाली म्हणजे बिल्डिंगच्या थोड्या अपोजिट बिल्डिंगला काही मुलं उभी होती, आणि मी चालता त्या लोकांनी सत्यम शिवम सुंदरम हे गाणं त्यांनी गुणगुणायला सुरुवात केली. आणि मला असं झालं की ही लोक हे पर्पजली करतायत, कारण की त्यामध्येही त्या मूवीमध्ये मुलीच्या तोंडावरती डाग आहे त्या ऍक्ट्रेसच्या. मग मला असं झालं की लोक मुद्दाम करतायत. जर का मी ह्यांना आज रोखलं नाही तर ही लोक मला प्रत्येक दिवशी हे करते, कारण की ते लोक नेहमी माझ्या बिल्डिंगच्या खाली उभे राहणार होते. मी गेले आणि त्यांना विचारलं ह्यामधला इंडियन आयडल कोण आहे. तर ती लोक घाबरले. त्यांना असं झालं की अरे बापरे, ही डायरेक्टिव्ह असं विचारते. तर मी बोलली इकडचा इंडियन आयडल कोण आहे तो मला सांगा, मला त्याला अवॉर्ड द्यायचंय. ह्या इन्सिडेंट तुम्हाला हे सांगेल, जर तुमच्यावरती काही अन्याय होतोय तर तुम्हाला लोक जर दाबत असतील तर तुम्ही याचं प्रतिउत्तर द्यायला शिका. पण कशा प्रकारे, हातवारे भांडण करून नाही तर तुमच्या बुद्धीच्या बळावरती. तुम्ही जर माइंडने स्ट्रॉंग असाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणावरती मात करू शकता. एकदा मी डान्स क्लासला जाताना माझ्या बसमध्ये एक मुलगी होती, आणि ती माझ्या बाजूला बसली, आणि माझा उजवा हात बघून तिने लिटरली उठली आणि तिच्या मित्राला बोलते की हे बघ हिला किती घाणेरडं झालंय. असं जर काय मला झालं असतं ना तर मी घरच्या काय पडद्याच्या बाहेर सुद्धा आली नसते. त्या क्षणी मी खूप सौम्य एक तोंडावरती स्मित हास्य ठेवून मी तिच्याकडे पाहिलं, आणि तिला तेव्हा उत्तर नाही दिलं. तिला माझ्या कर्तृत्वाने एक उत्तर नक्कीच मिळालं असेल, आणि मी तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल, हा मला ठाम विश्वास आहे स्वतःवरचा.
तर तुम्हाला जेव्हा हे लोक बोलतील की तू हे करू शकत नाही, तर लोकांना ते करून दाखवा. आणि आयुष्यामध्ये असं कोणतंही सिच्युएशन नाही आहे की ज्यावर सोल्युशन नाही मिळू शकत. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं आयुष्य चांगल्यापणे जगायचं असेल, पीसफुली जगायचं असेल, तर सगळ्यात पहिले स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. स्वतःवरचा विश्वास हा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. आजही लोक मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला पर्सनली असे मला ॲडवाईस करतात की तू तुझ्या स्किनवरती प्लास्टिक सर्जरी का नाही करत. तर मी सर्वांना ह्याचं उत्तर हे देईल, मी भारतामधली पहिली मुलगी आहे जिने सौंदर्याची परिभाषा बदलली आहे. सौंदर्य हे तुमच्या अंतर्मनात नसून तुमच्या बाह्य रूपातून येते. त्यामुळे तुमचं अंतर्मन सुंदर असेल तर तुमचं बाह्य रूप ऑटोमॅटिकली सुंदर दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की जर ती डिफाईन करणारी मुलगी मी आहे आणि मला जे आहे त्यामध्ये जर मी सॅटिस्फाईड आहे, तर मला वाटत नाहीये की मी सर्जरी केली पाहिजे. त्यामुळे मी जशी आहे तशी सुंदर आहे, हा मी एक समाजापुढे मांडलेला एक नवीन विचार आहे. तो लोकांनी ऍक्सेप्ट करावा म्हणून मी कधीही प्लास्टिक सर्जरी करणार नाहीये. आता मी स्वतः एक सक्सेसफुल मॉडेल आहे. मी मोठे मोठे टाइम्स फॅशन वीक सारखे रनवे करते. खूप साऱ्या डिझायनर सोबत मी काम केले आहे. मी सर्व रनवेमध्ये शो ओपनर म्हणून चालते. मग एवढा सर्व मान मिळवल्यानंतरही मला असं समहाव जाणवलं की मी फक्त आणि फक्त स्वतःसाठी करते. समाजासाठी मी अजून काय करते. ठीक आहे, मी समाजामध्ये एक नवीन विचार आणला की सौंदर्याची परिभाषा मी बदलली, पण मी अजून काय करू शकते. तर सर्वसामान्यांसाठी मी मिस्टर, मिस अँड मिसेस सुपर मॉडेल इंडिया हा एक ब्रँड लॉन्च केला. मिताली मॉडेलिंग अँड मोर नावाच्या प्रोडक्शन हाऊस खाली. म्हणजे स्वतःचे म्युझिक अल्बम आहेत, प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामध्ये महाराष्ट्र माझा, अप्सरा, भीम जयंती यासारखे गीतांचा समावेश आहे. आमचे गीत माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. आणि मी ज्या लोकांसाठी हा निर्णय घेतला होता मिताली मॉडेलिंग अँड मोर करण्याचा, म्हणजे मिस्टर, मिस अँड मिसेस सुपर मॉडेल इंडिया जे मी रन करते, ह्याचे 3 सक्सेसफुल सीझन झालेले आहे. ह्या वर्षी 1 मेला आमचा सीझन येत आहे पुन्हा एकदा. जर कोणी इच्छुक असतील तर मला इंस्टाग्रामवरती DM नक्की करा. आम्ही प्रत्येकाचे ऑडिशन घेत आहोत आणि जे फायनान्शियली कॅपेबल नाहीत आम्ही त्यांच्यासाठीही काही थोडासा माझ्या साईडने प्रयत्न करत आहोत. कारण की आम्ही आमच्या शोमध्ये 50% लोकांना फ्री प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो नॅशनल लेवलचा. त्यामुळे तुम्ही नक्की आम्हाला DM करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.